नमस्कार. मी सौ सरोज शेवडे, मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित उपक्रम एक पान कवितेचे या विशेष कविता रसग्रहण उपक्रमात सर्वांचे स्वागत करते आणि माझ्या कवितेचं नाव आहे जीवनाचे गाणे. ह्याचे रसग्रहण करते. प्रथम मी कविता वाचते आणि त्यानंतर त्याचे रसग्रहण करते. माझे जीवन गाणे. आणि ह्या कवितेच्या कवयित्री आहेत सौ सरोज शेवडे. माझे जीवन गाणे. हे जीवन गाणे गात सदा असावे आनंदात, मिळे जे जीवनात असावे आनंदी सुखात. मिळे आपल्याला ज्यात असावे समाधानी त्यात, नुरे काही कमतरता यात, मन आनंदी आनंदात. जीवन गाणे गाऊयात, आनंदात राहूयात, सगळ्यांना मदत करूयात, आनंद वाटू जगास तयात. दुःख न उरता जीवनात, सुखच वाटे जगण्यात, वाटू आनंद प्रत्येक व्यक्तीस, होईल सुख समाधान आयुष्यात. या कवितेमध्ये कवयित्रीला असं सांगायचं आहे की माझं जीवन हे एक गाणं आहे आणि ते गाणं आनंदी गाणं आहे. ते आनंदी गाणं कसं झालं आहे याचं वर्णन या कवितेमध्ये अतिशय समर्पक शब्दात त्यांनी केलेलं आहे की हे जीवन गाणे गात आपण सदा राहावं आनंदामध्ये. जे काही जीवनात मिळेल त्याच्यामध्ये आपण आनंद मानला, सुख मानलं तर आपण नेहमी आनंदात राहतो. आणि ही आनंदाची त्यांची व्याख्या आहे ती त्यांनी ह्या शब्दामध्ये व्यक्त केलेली आहे. मिळे आपल्याला ज्यात असावे समाधानी त्यात. ह्या ओळीमध्ये त्याचं सार आलेलं आहे की तुम्हाला जे जीवनात मिळतं आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही समाधानी राहिलात तर तुम्ही खरोखरी आनंदात राहू शकता. पुढे त्या म्हणतात की अजून आनंद कशात आहे तर आपल्याला इतरांना आपण जर मदत करू शकलो तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो त्यातून आपल्याला सुद्धा एक प्रकारे आनंद मिळतो किंवा आपल्या मदतीमुळे त्यांना समाधान झालेलं आहे. म्हणून त्या असं म्हणतात, जीवन गाणे गाऊयात, आनंदात राहूयात, सगळ्यांना मदत करूयात, आनंद वाटू जगास तयात. जेव्हा आणि त्यांचं पुढे असंही म्हणणं आहे की जीवन हे आनंदी कधी होईल, प्रत्येक वेळेस आपल्याला हवी असलेली गोष्टच मिळावी म्हणजेच आपण आनंदी राहू, म्हणजेच आपण सुखी राहू असं नाही. तर जर जीवनामध्ये इतरांना मदत केली, आपलं मन समाधानी ठेवलं तर आपण आनंदात राहू. आणि मग एकदा आनंद आपल्याला वाटू लागला जीवनामध्ये की मग दुःख उरणारच नाही असं त्यांचं यामधून त्यांनी शब्दातून व्यक्त केलेलं आहे. प्रत्येक व्यक्ती ही आनंदी समाधानी असली की ती दुसऱ्यांना नेहमी मदत करते, दुसऱ्यांना आनंद देते आणि त्यामुळे आपण नेहमी जीवनामध्ये आनंदी राहू शकतो. प्रत्येक वेळेस खूप साऱ्या इच्छा आपल्या मनामध्ये आहेत आणि आपण त्याच्या मागे लागलो तर आपल्याला कधीच आनंद मिळणार नाही. पण आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून एखाद्या व्यक्तीला आपण मदत केली, एखाद्या दुःखी माणसाला 4 शब्द आपण सहानुभूतीचे सांगितले किंवा एखादा आजारी आहे त्याला आपण पटकन औषधं आणून दिली, अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला आनंद मिळवता येऊ शकतो. आणि त्यामध्ये जो आनंद आपल्याला मिळतो तो चिरकाळ टिकणारा असतो. आणि त्यामध्ये तुम्ही जर आनंदी राहिलात तर तुमचं जीवन हे एक आनंदी गीत होईल. म्हणून त्यांनी ह्या कवितेमध्ये म्हटलं आहे, दुःख न उरता जीवनात, सुखच वाटे जगण्यात, वाटू आनंद प्रत्येक व्यक्तीस, होईल सुख समाधान आयुष्यात, होईल सुख समाधान आयुष्यात. माझे रसग्रहण आपणास कसे वाटले हे जरूर कळवावे. मनस्पर्शीच्या कविता रसग्रहण यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे आणि आपल्या मित्रांमध्ये आणि वाचकांमध्ये
ज्यांना कवितेमध्ये खूप आनंद वाटतो अशांमध्ये ह्याचं जरूर सबस्क्रिप्शन द्यावं आणि ह्या चॅनलला लाईक आणि शेअर जरूर करावं. धन्यवाद.